मंडळी, आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम आणि त्यासाठी मी हे 4 आंबे घेतलेले आहेत. ह्याचा आता आपण पल्म काढून घ्यायचा आहे. तर चला आपण आईस्क्रीम बनवायला चालू करूया. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी घरच्या इन्ग्रेडियंटमध्ये बाजारासारखं किंवा रेडीमेड आईस्क्रीम सारखं आईस्क्रीम कसं बनवता येतं. तर चला आपण बनवूया. तर आता आपण आणि हे बघू शकता, हे बघा असा ह्याचा आपल्याला पल्म काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये टाकायचं आहे. हे बघा, आता मी डायरेक्टली साली घरचे आंबे असल्यामुळे आपण काही करू शकतो त्यांचा. आणि तुम्ही कुल्फी बनवू शकता, आईस्क्रीम बनवू शकता आणि खूप काही बनवू शकता. तसा हा मँगो पल्म मी आता जवळजवळ 3 आंबे घेतले आणि त्याचा मी पल्म काढून घेतलेला आहे. आता हा आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. मी 3 आंब्यांचा पल्म काढून घेतलेला आहे. तर आता आपण याला मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. हा आंब्याचा पल्म काढलेला मी काढून घेते. हा बघा, जास्त ग्राइंड नाही केले, थोडंसं म्हणजे आंब्याचे तुकडे त्याच्यात राहतील असं मी हे केलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती टाकायची. त्यानंतर ही दूध पावडर आहे. ह्याच्याने आईस्क्रीमला टेक्स्चर खूप चांगलं येतं. म्हणजेच आईस्क्रीम ना बर्फासारखं नाही लागत तुम्हाला, एकदम असं स्मूथ आणि क्रीमी लागतं. तर मी ही अर्धा वाटी दूध पावडर यामध्ये टाकणार आहे. आणि आमच्याकडे ही दुधावरची साय होती तर मी ती टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघू शकता खूप जाड साय अशी तयार झालेली आहे, खूपच जाड साय होती. आणि आईस्क्रीम आपण मँगो क्रीम आईस्क्रीम बनवतोय. तर आपण हे बघा, हे सर्व मिक्सरला लावून घेणार आहोत. आणि आता हे मिक्सरला लावलेलं आहे. तर याचे बघू शकता थिकनेस बघा. हे आता आपण ह्याला जे हे टीन आहे, माझ्याकडे आता ॲल्युमिनियमचं टीन नाही आहे त्याच्यामुळे मी ह्याला हे बघा सर्व टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता हे जे मी काढून घेतलेलं आहे तर हे आता प्रॉपरली मी आता सेट करणार आहे, बघू शकता. आणि तुम्ही जेव्हा आईस्क्रीम विकत घेता ना, तेव्हा तुम्ही ज्याच्यावरती डेझर्ट लिहिलेलं असतं ना ते आईस्क्रीम विकत नाही घ्यायचं, कारण ते प्युअर आईस्क्रीम नसतं. त्याच्यामध्ये पाम ऑइल, डालडा वगैरे खूप प्रमाणात यूज झालेला असतो. तर तुम्ही ज्या पॅकेटवरती आईस्क्रीम लिहिलेलं असतं ना तर ते विकत घ्या. नॉर्मली ते रॉ आईस्क्रीम असतं आणि त्याच्यात मिल्कचा वापर खूप झालेला असतो. तर अशा प्रकारे, आणि हे असं घरच्या घरी बनवता आलं तर खूप चांगलंच आहे तुम्हाला. तर आता हे बघू शकता. आणि मी हे प्रॉपरली आता ह्याला लेयर्स येतील आणि ह्याला आपण एक 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला परत दाखवेन. तर हे, आणि आता ह्याला मी माझ्याकडे पेपर नाही आहे असं प्लास्टिकचा याच्यावरती, तर हा पेपर लावणार ज्याने बर्फाचे लिम्स येणार नाहीत. तर हा बघा, हा पेपर मी आता ह्याला, आणि ह्याला आपण 5 तास सेट व्हायला ठेवणार आहोत. आणि इथे आणि आता आपण आईस्क्रीम फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि मी हे आंबे पण चिरून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवते, हे मी फ्रीजमधून काढलेलं आहे. ह्याला जवळजवळ 5 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर चला आपण बघूया. हे बघा, तर थोडंसं असं बॅटर असणार, म्हणजे ते प्रॉपर तयार पण नाही झालेलं आहे आणि हे पण नाही झालंय. पण हे बघा थोडंसं हे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खालून बघा कसं दिसतं, एकदम मस्त असं. हे बघा, तर हे आता आपण फ्रीजला लावून परत काय करणार आहोत, मिक्सरमध्ये टाकायचं हे सर्व मिक्स करून. आता हे मिक्सिंग करून, आता हे बघा याच्यामध्ये व्हाईट व्हाईट दिसत आहेत, आंब्याचे काप दिसत आहेत आणि हे खरंच खूप यम्मी झालेलं आहे, खूप मस्त झालेलं आहे. चला आपण बघूया का खाऊन. मस्त एकदम. आणि आता हे आपल्याला म्हणजे एवढं असं प्रॉपर तयार नाही झालेलं आहे, तर अर्धवट मी 5 तासांनी याला काढले आणि आता परत मी याला
मिक्सरमध्ये असं ग्राइंड करणार आहे. त्याच्याने तुम्ही थोडंसं बर्फासारखा असा जो फील येतो आईस्क्रीमला तो येणार नाही, पण मी जे केलं आहे आईस्क्रीम त्याला बिलकुल बर्फाचा फील नाही आहे. तर ते असंच झालं असतं तरी छान झालं असतं, पण ह्याच्याने तुम्हाला अजून म्हणजे एक वेगळाच टेक्स्चर किंवा एकदम वेगळा स्मूथनेस येतो आईस्क्रीमला. तर चला आपण त्याला आता थोडंसं ग्राइंड करून घेऊया. जी मलाई होती त्याची मी क्रीम तयार केली होती मिक्सरला ग्राइंड करून, आणि त्याच्यातली मी थोडीशी क्रीम ठेवली होती कारण मला मलाई मँगो आईस्क्रीम बनवायचं आहे. तर ही क्रीम आता मी अशी बेसला टाकणार आहे. मी बघू शकता तुम्ही ही बेसला टाकून घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे तयार. हे बघा, हे बघू शकता एकदम. आणि आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये परत सेट करणार आहोत. आता मी क्रीम टाकली होती ना, तर त्याच्यामध्ये आता मी प्रॉपरली ह्याला टाकणार परत. आणि त्याच्यामध्ये आता मी आंब्याचे थोडेसे छोटे छोटे फोड टाकणार, ज्याने की आंब्याचा एकदमच रॉ असा फिलिंग येईल. आणि खरंच सांगते खूप छान झालेलं आहे हे. ह्याला सेट करणार मी प्रॉपर. आणि आता ह्यामध्ये मी आंबा असा कापून ठेवलेला होता. हे बघा, हे काप टाकणार मी त्याच्यामध्ये. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मला तर वाटतंय मी असं मँगो आईस्क्रीम खाल्लेलं नाही, कारण मी ह्याला टेस्ट केला आत्ताच. आणि मी जेवढे पण बाजारातले ब्रँड ट्राय केलेले आहेत म्हणजे अमूल वगैरे, तर मला असं वाटतं की त्या ब्रँडपेक्षा हा म्हणजे जी बनवली रेसिपी ती खूप बेस्ट झालेली असं मला वाटतंय. आता बघू नंतर रिॲक्शन जेव्हा आपण देऊ सर्वांना तेव्हा. आणि एक पूर्ण आंब्याची कापं मी टाकले त्याच्यामध्ये. खूपच सुंदर असं होणार आहे असं मला वाटतंय. आता बघू शकता तुम्ही हे. आणि ह्याला प्रॉपर असं सेट, थोडंसं ह्याला डीप करा. तर आता आपण ह्याला एक 5 तास डीप फ्रीज करणार आहोत आणि मग ते एकदम खाण्यासाठी रेडी होणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला प्रतिक्रिया सांगणारच आहे माझी. तर मला तर वाटतंय खूप डिलिशियस झालेला आहे, कारण मी अगोदरचा एक जो 5 तासाने फ्रीज केल्यानंतर जे म्हणजे काढून बघितलं तर खूप डिलिशियस अशी टेस्ट झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा. खरंच सांगते, बाहेरचं आईस्क्रीम जे तुम्ही खाता ते विसरून जाल. तर नक्की ही एकदा ट्राय करा. A few moments later. आणि काय सांगू तुम्हाला, हे बघा मँगोचे हे बघा किती छान दिसतात ते. असे खतरनाक झालेलं आहे आईस्क्रीम, बघू शकता तुम्ही. आणि मी आता मस्त टेस्ट पण भारी झाली. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कारण खरंच खूप छान आणि डिलिशियस असं आईस्क्रीम होतं. तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम खाणं खरंच विसरून जाल.